हॅलो, नमस्कार मंडळी. तर काय होतं माहिती का, अनेक वेळा आपण त्याच भाज्या करून खूप कंटाळा येतो आणि त्याच भाज्या टिफिनला द्यायचं म्हटलं, की खाणारे पण खूप कंटाळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप कंटाळतात. तर अशी तुम्ही भाजी तर बनवलीच असेल याच्या आधी कधी, तर परत एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. तर खूप सोप्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे. अवघ्या 2 ते 3 टोमॅटो, 1 कांदा वापरून बनवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर काय करायचं, सर्वात आधी एक पॅन ठेवायचा, तेल टाकायचं, तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यावर बेसिक आपलं जिरं, मोहरी, लसूण घालायचं आणि बारीक मध्यम आकाराचा कांदा कट केलेला घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा. चांगला परतून झाल्यानंतर कांदा इकडे परतून होईस तोपर्यंत इकडे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि तो टोमॅटो तर तसाच घालायचा नाही, तर चांगला धुवून घ्यायचा जेणेकरून सगळ्या बिया आपल्या निघून जातात. तर बिया, टोमॅटोतल्या बिया खाल्लेल्या चांगल्या नसतात, म्हणून मी नेहमी टोमॅटो धुवूनच टाकत असते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. ही भाजी बनवताना आपण बेसिक पद्धतीने तर नेहमीच बनवत असतो, पण थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा किंवा थोडंसं वेगळं असं काही केलं तर घरातले पण खूप आवडीने खातात. तर असं वेगळं काही असं मी केलं नाही या भाजीमध्ये, पण एक बेसिकच बनवलेली आहे. पद्धत खूप सोपी आहे. तर टोमॅटो कांदा चांगला परतल्यानंतर आपण लाल मिरची पावडर, हळद, परत 1 चमचा मीठ, 1 चमचा धना पावडर घालायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून झाल्यानंतर थोडासा मसाला शिजण्यासाठी काय करायचं, एक अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. म्हणजे हे सर्व परतून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एखादी मिरची किंवा कोथिंबीर जर आवडत असेल तर घालू शकता आणि त्यानंतर थोडंसं अर्धा वाटी पाणी घालायचं जेणेकरून छान असा आपला मसाला शिजतो आणि थोडीशी साखर घालायची. चिमूटभर साखर यासाठी घालायची जेणेकरून चवीला अजूनच छान लागते. तर बघू शकता छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे. तर आपण ही टिफिनला म्हणा किंवा आदल्या-मधल्या वेळेमध्ये जर भाजीला काही नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता किंवा ही भातावर किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कधीही तुम्ही केव्हाही खाऊ शकता. तर खूप छान पद्धतीने भाजी तयार होते. तर नक्की एकदा बनवून बघा. आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तर पुढची रेसिपी आहे आपली गवारीची भाजी. तर गवारीची भाजी पण एकदम सोप्या पद्धतीने मी बेसिक पद्धतीने बनवलेली आहे. तर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर बेसिक आपण लसण, जिरं, मोहरी जे घालतो ते घालायचं आणि चांगलं असं तडतडू द्यायचं आणि ते तडतडल्यानंतर गवार स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून पण घेतलेली आहे आणि ती गवार घालायची आहे आणि गवार चांगली परतून घ्यायची आणि जास्त काही मसाले न घालता आधीच आपण थोडीशी वाफवून घ्यायची आहे 1 5 ते 10 मिनिटे, जेणेकरून छान अशी आपली गवार भाजली जाते आणि चवीला पण छान लागते. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 चमचा मीठ घालायचं आणि आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता आणि चांगलं असं परतून घ्यायचं. झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा घालायचा आणि छान अशी एक वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर बघू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही पण भाजी तुम्ही टिफिनला म्हणा किंवा तुम्हाला जर जास्त ग्रेव्हीवाली भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवू शकता. अरे छान अशा आपल्या 2 भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत भाज्या. आवडल्या असतील तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.